कृषी विभागाच्या सांगण्यानुसार वर्ध्यातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने उन्हाळी भुईमुगाची लागवड केली। मात्र पिकाची उगवण झाल्यानंतर आपली फसगत झाल्याचं शेतकऱ्यांना कळलंय। ज्या बियाण्याची शिफारस कृषी विभागाकडून करण्यात आली तेच बियाणं बोगस निघालं आणि आता याची जबाबदारी घ्यायच्या ऐवजी कृषी विभागानं आपले हात झटकलेत। वर्ध्यातल्या विनोद देशमुख यांनी मोठ्या आशेने 3 महिन्यापूर्वी या भुईमुगाची लागवड केली होती। मात्र आताचं हे चित्र पाहता त्यांनी कपाळाला हातच मारलेत। वरून जरी हा भुईमुग हिरवागार दिसत असला तरी जमिनीच्या पोटात याला शेंगाच नाहीयेत। कृषी ऑफिसवाल्यांनी त्यांना अंतुरात पाठवलं की गव्हर्नमेंटच्या थैल्या आल्या आहे, 1000 रुपयात 20 किलो शेंगाची थैली, हे तुम्ही घ्या, खूप चांगलं बियाणं आहे, दिल्ली आंध्राच्या कंपनीचं आहे, दिल्लीची मार्केटिंग कंपनी आहे, K6 नावाची व्हेरायटी आहे साहेब। त्यांनी आम्हाला हे बियाणं दिलं, आम्ही पेरलं, त्या फोडून आणल्या शेंगा, त्यात अर्धी फूट निघाली, त्यात बारीक अंडे होते, हे सगळं आम्ही पेरल्यानंतर हे 1-1.5 महिना झालं, पाणी दिलं आम्ही, 2 महिने झाले, आता 2.5-3 महिने होऊन राहिले, भुईमुगाला शेंगाच नाही आहे काहीच। तर हे बियाणं साहेब बोगस निघाला, याला शेंगाच नाही आहे, तुम्ही बघा ह्या झाडाला आहे का काही। कृषी विभागाच्या सांगण्यानुसार जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी K6 या जातीच्या बियाणाची लागवड केली। मात्र सगळीकडेच सध्या ही परिस्थिती आहे। साधारणतः एकरी जवळपास 35 ते 40 हजार रुपये खर्च लागलेला आहे। 2 एकरमध्ये आहे भुईमुग आहे समजा आपला, तर 2 एकरमध्ये समजा 60 ते 70 हजार रुपये जवळपास खर्च झालेला आहे पूर्ण। तर हा याचं उत्पन्न आता जवळपास 2 एकरात 5-10 हजाराचं आहे। 3 महिन्यापूर्वी कृषी विभागानं K6 या जातीच्या टर्फलयुक्त बियाणांची शिफारस केली, ज्याला काही शेतकऱ्यांनी विरोध केला। मात्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी हे बियाणं उच्च दर्जाचं असल्याचं ठामपणे सांगितलं। मात्र आत्ताची परिस्थिती पाहून त्यांनी ही पाठ फिरवली। या बियाण्यामध्ये आपण जेव्हा शेंग फोडतो त्यावेळेस काही प्रमाणात बारीक दाणा निघेल, अगदीच फार बारीक असेल तर तो जाणार नाही, परंतु ॲव्हरेज साईजमध्ये जर दाण्याची जी साईज आहे तो दाणा देखील आपण त्याची टोकन पद्धतीने लागवड करावी, तर त्याची उगवण निश्चितपणे होणार आहे। हे बियाणं घेताना आपण त्याची उगवण क्षमताही तपासून घेतलेली होती आणि शेतामध्ये देखील आपण जे काय साधारणतः 21 हेक्टरवर हा कार्यक्रम घेतला होता आणि मग नवीन जात असल्यामुळे आपण शेतकऱ्याला हे कंपल्सरी केलं नव्हतं। ज्यांना बियाण्याचं म्हणजे व्यवस्थित वाटतं त्यांनी ते बियाणं घ्यावं आणि अशा पद्धतीने आपण ऐच्छिक ठेवलं होतं, कोणालाही कंपल्सरी आपण केलं नव्हतं त्याच्यामध्ये। याआधी TAG 24 हे भुईमुगाचं बियाणं वापरलं जात होतं, ज्यातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पादनही मिळत होतं। मात्र सलग 15 वर्ष हे बियाणं वापरल्यानंतर कृषी विभागातर्फे K6 या नवीन बियाणाचा प्रयोग करण्यात आला। मात्र आता हे बियाणं शिफारसीतच नसल्याचा अहवाल खुद्द कृषी विभागानं दिलाय। हा वाण विदर्भाकरता किंवा महाराष्ट्राकरता उपलब्ध नसताना सुद्धा हा देण्यात आलेला आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ह्या वाणाची शिफारस केलेली नसून नसल्या कारणाने जवळपास फक्त आता जे वाणाला 3 ते 4च शेंगा लागलेल्या आहेत झाडाला, प्रत्येक झाडाला, त्यामुळं 80% उत्पन्नामध्ये 80% उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही। विदर्भातील शेतकरी यंदा भीषण दुष्काळाचा सामना करतोय। त्यात पोटाला चिमटा घेऊन काही शेतकऱ्यांनी भुईमुगाची लागवड केली, मात्र तिथंही कृषी विभागाच्या गलथान कारभारानं सगळी माती केली। त्यामुळे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तर मिळालीच पाहिजे, त्याशिवाय जबाबदार व्यक्तींवर कारवाई देखील झाली पाहिजे, तरच भविष्यात अशा गोष्टींना आळा बसेल। पराग ढोबळे, ABP माझा, वर्धा।